नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण बघणार आहोत पुढचे काही दिवस एक विशेष तोल साधणारे ठरणार आहेत. कारण बऱ्याच काळ तुम्ही जे सहन केलं ते दुर्लक्षित केलं आणि जे शांतपणे स्वीकारलं त्याचा हिशोब आता पूर्ण होणार आहे. नंतर हा काळ असा बदलणार आहे की अन्याय संपेल आणि योग्य ते फळ तुमच्याकडे येऊ लागेल. या काही दिवसात 7 अशा घटना घडणार आहेत म्हणजे तुमच्या आयुष्यात समुद्र परत येणारा आहे. काही गोष्टींच्या तुमच्यापासून दूर गेल्या होत्या त्या आता पुन्हा तुमच्याकडे येऊ शकतात. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची घटना तुमच्यासाठी सर्वात समाधान घेऊन येऊ शकते. कधी कधी जीवनात असे काही क्षण येतात जे आधी साधे वाटतात, पण नंतर लक्षात येतं की ते शिक्षण आपल्या संपूर्ण आयुष्याला मार्ग बदलून टाकतात. सध्या तुमच्या आयुष्यात असाच एक टप्पा सुरू होण्याच्या मार्गावर आहे, उंबरठ्यावर आहे. ते ब्रह्मांडातील ऊर्जा आणि एक विशिष्ट दिशेने फिरू लागेल. तिचा सूक्ष्म परिणाम हा तुमच्या विचारांवर, निर्णयांवर आणि घडणाऱ्या घटनांवर दिसू लागेल. अनेक दिवसांपासून मनात असलेली अस्वस्थता आता हळूहळू कमी होईल आणि त्या जागी एक शांत, अस्थिर, आशावादी भावना निर्माण होईल. या काळात तुम्हाला जाणवेल की काही गोष्टी ज्या आधी कठीण वाटत होत्या आणि अचानक सोप्या होऊ लागल्या आहेत. हीच त्या बदलांची पहिली खूण आहे. या काळात तुम्हाला काही असे संकेत मिळतील जे सुरुवातीला सामान्य वाटतील, पण त्यामागे एक खोल अर्थ दडलेला असेल. आणि जर तुम्ही या संकेताकडे लक्ष दिलं तर तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी योग्य दिशा मिळू शकते. कधी एखादं वाक्य, एखादी भेट, एखादी छोटीशी घटना देखील तुमच्यासाठी मोठा बदल घडवू शकते. हे संकेत तुम्हाला थांबायला, विचार करायला आणि योग्य निर्णय घ्यायला प्रवृत्त करतील. या काळात काही गडबडीत घेतलेले निर्णय टाळा. प्रत्येक गोष्ट शांतपणे समजून घ्या, कारण प्रत्येक संख्येमध्ये तुमच्यासाठी एक संदेश दडलेला आहे. या काळात तुमच्या मनात एक वेगळीच जागरूकता निर्माण होईल आणि तुम्ही स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून लागाल. तुमच्यात आत दडलेली ताकद जी तुम्ही कधीच पूर्णपणे ओळखली नव्हती ती आता बाहेर येऊ लागेल. तुम्हाला जाणवेल की तुम्ही जितकं समजत होता त्यापेक्षा जास्त सक्षम आहात. ही जाणीव तुमच्या आत्मविश्वासात मोठी वाढ करेल आणि तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देईल. तुमच्या आजूबाजूला लोकांच्या वागण्यात तुम्हाला बदल जाणवू शकतो. काही लोक जवळ येतील तर काही लोक दूर जातील आणि या प्रक्रियेमुळे तुम्हाला कळेल की तुमच्या आयुष्यात खरोखर कोण महत्त्वाचं आहे. हे बदल तुम्हाला तुमच्या नातेसंबंधांची खरी ओळख करून देतील. तुमच्या आयुष्यात एक नवीन मार्ग खुला होऊ शकतो. जो आधी तुम्हाला दिसत नव्हता तो मार्ग आता तुमच्यासाठी अधिक योग्य आणि फायदेशीर ठरू शकतो. पण त्यासाठी तुम्हाला धाडस करून एक पाऊल पुढे टाकावं लागेल. या काळात तुमच्या मनातील भीती हळूहळू कमी होईल आणि त्या जागी ध्येय निर्माण होईल, ज्यामुळे तुम्ही आधी टाळलेल्या गोष्टी आता करण्यास तयार व्हाल. तुमच्या आयुष्यात एक अशी घटना घडू शकते जी तुम्हाला आतून हलवून टाकेल, पण त्याच वेळी तुम्हाला एक नवीन दृष्टी येईल. तुम्ही केलेल्या मेहनतीचा परिणाम आता दिसू लागेल आणि तुम्हाला जाणवेल की तुमचे प्रयत्न वाया गेलेले नाहीत. तुमच्या आयुष्यातील अडथळे कमी होऊ लागतील आणि तुम्हाला एक स्पष्ट दिशा मिळेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून आणि एका जवळच्या लोकांकडून तुम्हाला आधार मिळेल, जो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असेल. या काळात तुम्ही घेतलेले निर्णय तुमच्या आयुष्याचा पाया मजबूत करतील. तुमचे सकारात्मक विचार तुमचं आयुष्य बदलण्यास सुरुवात करतील आणि तुम्हाला यशाच्या दिशेने नेण्यास प्रयत्न करतील. शेवटी हा काळ तुम्हाला एक महत्त्वाचा धडा देऊन जाईल की जे काही घडतं ते योग्य वेळेस आणि योग्य कारणासाठीच घडतं. त्यामुळे विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि पुढे जात राहा. या काळात तुम्हाला काही अशा गोष्टी अनुभवायला येतील की ज्या तुम्ही यापूर्वी कधीही अनुभवले नसतील आणि त्या अनुभवामुळे तुम्हाला विचारसरणीत एक खोल बदल घडवून येईल. कधी एखादा छोटासा यश, तर कधी एखादी अनपेक्षित भेट आणि कधी अचानक मिळालेली बातमी तुमच्या मनात एक नवीन आशा निर्माण करेल. तुम्हाला मिळेल की हे जीवन केवळ संघर्षाने नाही तर योग्य वेळ आल्यावर तुम्हाला आनंदाचे क्षणही देतात. या काळात तुमच्या अंतर्मनाशी असलेली जोड अधिक मजबूत होईल आणि तुम्ही स्वतःच्या भावनांना अधिक स्पष्टपणे समजू लागाल. या अनुभवामधून तुम्हाला एक गोष्ट नक्की कळेल की तुम्ही या मार्गावर चालत आहात तो चुकीचा नाही, फक्त योग्य वेळ येण्याची गरज आहे. तुमच्या आयुष्यातील काही निर्णय जे तुम्ही पुढे ढकलत होता ते आता तुमच्या समोर ठामपणे उभे राहतील आणि तुम्हाला त्यावर निर्णय घ्यावा लागेल. परंतु यावेळी तुमचं मन अधिक स्थिर आणि स्पष्ट असेल.
तुम्ही भावनेच्या भरात न जाता शांतपणे विचारपूर्वक निर्णय घ्याल आणि याच निर्णयामुळे तुमच्या आयुष्याचा पुढील प्रवास अधिक सुलभ होईल. या काळात तुमच्यात एक वेगळीच परिपक्वता दिसून येईल, जी तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं ठरवेल. लोक तुमच्याकडे सल्ला घेण्यासाठी येऊ शकतात, कारण तुमचे विचार मंथन अधिक खोल आणि समजूतदार असेल. या सगळ्या गोष्टी तुमच्या व्यक्तिमत्वात एक नवीन तेज निर्माण करतील. शेवटी हा संपूर्ण काळ तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची जाणीव करून देईल की जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागे एक कारण असतं आणि ते प्रत्येक घटनेचा एक निश्चित उद्देश असतो. जेव्हा तुम्ही या गोष्टी स्वीकारायला शिकता, तेव्हा तुमचं मन शांत होतं आणि तुम्ही परिस्थितींना अधिक सकारात्मक पद्धतीने हाताळू लागता. या काळात तुम्हाला हेही समजेल की खरी शक्ती बाहेर नसून तुमच्या आतच आहे आणि जेव्हा तुम्ही त्या शक्तीला ओळखता, तेव्हा कोणतीही अडचण मोठी वाटत नाही. त्यामुळे या काळात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे कृतज्ञतेने पहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा, कारण तुमच्यासाठी येणारा काळ अधिक उज्ज्वल आणि समाधानकारक ठरणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला या राशीची अंगठी हवी असेल तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे, तिथून तुम्ही खरेदी करू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.